काही ग्रामस्थ आहेत ज्यांचे काही प्रश्न असतात. ते प्रश्न कोणते की ज्या सरकारी योजना येतात ते रखडल्या जातात किंवा मग त्याच्यात घरकुल असेल तर घरकुलचे जे हप्ते आहेत ते लवकर त्या शेतकऱ्यांना दिले जात नाहीत आणि याच्यासाठीच प्रश्न मार्गी लागावे, त्या प्रश्नाचं उत्तर मिळावं यासाठी आज बीडच्या पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन झालं. आंदोलन केलं की तर एकनाथ शिंदे त्यांच्या शिंदे सेनेचे काही पदाधिकारी आहेत, काही तालुक्यातील काही ग्रामस्थ पण आहेत. नंतर व्हिडिओ आले, हस्तक्षेप झाला, त्यांनी आश्वासनही दिलं. पण या एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रशासन नेहमीच जे कोणी आंदोलन करत असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावत असेल, प्रशासन येतं, आश्वासन देतं आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर नंतर शेतकऱ्यांना अजिबातच मिळत नाही. याचसाठी मी या बीडच्या पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर आहे. माझ्यासोबत काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांना विचारू आश्वासन काय दिलं गेलं की नेहमीच फक्त आश्वासन देतात आणि त्या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही. काय आश्वासन होतं, विविध काय मागण्या होत्या, आत्ता सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. नमस्कार, मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, शिवसेना शेतकरी संघटनेचा प्रमुख आहे. आज बऱ्याच दिवसापासून आमचे सतीश शेळके शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, तसेच हरिभाऊ शेळके आहेत, यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालय असेल, शिओ असतील किंवा गट शिक्षणाधिकारी असतील यांना खूप वेळेस निवेदनं दिली की शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर घरकुलाचे प्रश्न असतील, विहिरीचे प्रश्न असतील, वाळू जे काही घरकुलाला वाळू मिळते, शासनाने जे काही जाहीर केलेलं त्यांचं जे धोरण आहे त्या धोरणानुसार हे काही सगळं मिळावं म्हणून वेळोवेळी निवेदन दिले, आंदोलनं केली. परंतु या आंदोलनाची दखल घेण्याऐवजी त्यांना आश्वासन देण्यात आले आणि त्या आश्वासनाच्या माध्यमातून काही कामं केली. परंतु जे काही आता अर्धवट कामं राहिलेले आहेत, मग ते घरकुल असतील, विहिरी असतील, त्याचे मस्टर असतील, परंतु हे जे काही अनुदान देण्याचं काम आहे ते अनुदान देण्याचं काम हे शासन करत नाही. म्हणून आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी आंदोलन करावं लागतील. परंतु आंदोलन करायची किती आणि न्याय मागायचा किती? मग आमचं शिवसेना स्टाईलने आम्ही एखादं आंदोलन केलं तर मग लोकांमधून किंवा अधिकाऱ्यांमधून प्रचंड नाराजी होते की हे काय केलं. परंतु आम्हाला त्यांनी मजबूर करू नये. जे काही आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या आता पूर्ण कराव्यात आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम करावं एवढीच आमची विनंती आहे. परंतु वेळोवेळी आम्ही आंदोलन करतो, निवेदनं देतो आणि दिल्याच्या नंतर आम्हाला फक्त आश्वासन दिलं जातं की येत्या 8 दिवसात, येत्या महिन्यामध्ये आम्ही तुमचं पूर्ण काम करू, परंतु ते केलं जात नाही. परंतु आत्ताच गटविकास अधिकारी या ठिकाणी येऊन आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही येत्या 8 ते 10 दिवसामध्ये तुमचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्ही मार्ग लावू एवढी विनंती आम्हाला केली आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी जे ठिय्या आंदोलन होतं ते मागं घेतल्याचं काम केलं आहे. हे फक्त आजपर्यंत जे काही शिवसेना स्टाईलने आंदोलनं केली आहेत ते आंदोलनं आम्हाला करायची वेळ या शासनाने म्हणजे या स्थानिक शासनाने येऊन देऊ नये म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आहे की आम्हाला तुमचं आंदोलन उग्र करायला लावू नका आणि आमच्या मागण्या, शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण करा. तिसरी निवेदन देण्यासाठी इथं सर्व ग्रामस्थ, शेतकरी बांधव, सरपंच, उपसरपंच आणि शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही इथं बसलेलो आहोत. बसण्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की घरकुल लाभार्थ्यांना तुम्ही जे घरकुलचे हप्ते वितरित व्हायला पाहिजे होते, पहिला हप्ता सगळ्यांना वितरित झाला, पण दुसरा, तिसरा आणि चौथा हे हप्ते अद्यापही वितरित झालेले नाहीत. त्यामुळे संदर्भीय जे कोणी लाभार्थी असतील घरकुल त्यांचे आतुरात हाल होत आहेत. त्यांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या, आमच्या जिल्हा प्रमुख साहेबांकडे आल्या. या सर्वच्या दरम्यान आम्ही निवेदन द्यासाठी आलेलो आहोत. आता सन्माननीय गटविकास अधिकारी सानप साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की सर्व प्रकारच्या घरकुलचे हप्ते आम्ही परिषद प्रणालीमार्फत सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा सोडत आहोत. येत्या 8 ते 10 दिवसामध्ये घरकुल लाभार्थ्यांना सर्वांच्या खात्यावर हे पैसे आलेले असतील. दुसरी बाब होती गायगोटा असेल, वैयक्तिक विहीर असेल, तसेच सार्वजनिक कामांचे मस्टर ते काढण्यासंदर्भात देखील आम्ही ह्या निवेदनामध्ये त्यांना नमूद केलेलं होतं. त्यांनी ते देखील आम्हाला सांगितलेलं आहे की पुढच्या बुधवारपासून सर्व मस्टर काढण्यात येतील. फक्त आता जी रामजी एप्रिलपासून आपल्याला अस्तित्वात येत आहे, त्याच्यामुळे त्याच्या अगोदर आपल्याला नवीन काही मंजुऱ्या देण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. परंतु जेवढ्या काही आपल्याला मंजुऱ्या देण्यात येतील तेवढ्या आम्ही देण्याचा प्रयत्न करू.